रामकृष्ण हरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझे रामकृष्ण हरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता वाजत सकाळचे 6:20 मध्ये पटकन चहा पितो. तुम्हाला माझ्या आपल्या लहानपणी आहे ना, एक आपण अशी गोष्ट करायचो जी आपल्याला नेहमी हे कामाला यायची. अशी सवय आहे ना, ती सवय आपल्याला नेहमी पुढं पण कामाला येते. सवय म्हणा किंवा एखादी गोष्ट म्हणा जी आपल्याला नेहमी मदत करते जेव्हा आपण घाईत असतो. डिश तुम्हाला म्हणजे आपण लहानपणी जेव्हा शाळेला लेट व्हायचो आणि आपल्याला आई बोलायची दूध पिऊन जा, आपण बोलायचो नको दूध गरम आहे, आई ग्लासात द्यायची. तेव्हा आई बोलायची 2 मिनटं थांब, फक्त 2 मिनटं, थंड दूध देते तुला लगेच. आणि या डिशमध्ये टाकायची दूध आणि फूक मारून द्यायची, ते दूध लगेच थंड व्हायचं. ती सवय मी आज पण कामाला येते. मला माहिती आहे, जेव्हा पण मी कॉलेजला लेट असतो ना, असा चहा पितो. डन. 2 मिनटात चहा पिलो मी. म्हणजे ही सवय खतरनाक आहे. ही पिढ्यानपिढ्या सवय चालत आली आहे. लेट झालं ना, काय प्यायचं असेल डिशमध्ये घ्या प्या, फक्त पाणी व्यतिरिक्त. सगळं पटकन आवडतो, निघतो. पप्पा काय येणार नाही, जायचं आहे आपल्याला, गाडी रिक्षा नाही, गाडी तर भेटणार नाही. पटकन जाऊन रिक्षा स्टँडला जातो, रिक्षा पकडतो, कारण की रिक्षा गेली की परत भेटणार नाही लवकर. काय रे बाळा, रात्रीची बॅग नाही भरत तो त्र्यंबक? नाही उशीर झाला रात्रीची. रात्री इतका उशीर होतो, ते मायाच धुंदीच असतो रात्रीच्या. झोपायच्या आधी वस्तू झोपी. सकाळची किती घाई होते, कधी सकाळची बॅग नाही भरायची, रात्रीचीच भरून ठेवायची. येस बॉस, लक्षात ठेव. अप्स ध्यान रखूंगा. मग आज रिक्षाने पळत पळत जाणार इथून खाली उतरला की. सुसाईड बापरे, दरवाजा सुद्धा उघडायला तुझ्याकडे वेळ नाहीये. हळू हळू. कॉलेजमध्ये जाऊन बूट घाल. हा, नेट जा. ओके मित्रांनो, आता वाजले दुपारचे 2:30 वाजले. आता जेवण वगैरे झालं आहे आमचं. मम्मी पप्पा झोपले. पप्पा आज घरचे, त्यांना बरं वाटत नाही. मला मम्मी ड्रॉप टाकून बसली आहे, म्हणजे झोप लागू नये म्हणजे लवकर काम करायला. पप्पा झोपले. पप्पा कामाला पण नाही गेले, म्हणजे त्यांना बरं वाटत नाही आहे. चक्कर वगैरे तर लिव घेतली आहे. सॅटर्डे कधी कामाला जातात ना, मग त्यावरची तिथे आता घेतात. त्यांना सॅटर्डे संडे हॉलिडे असतो, मग आज सुट्टी घेतली आहे. खरं सांगू, थंड वातावरण आहे आणि असं ऊन पडतं ना जेव्हा, वा वा, मला काटे आले अक्षरशः. मस्तपैकी हिरवगार झाडं, स्वच्छ हवा, बरं वाटतं लई. काय सेट, काय बोलता मम्मी, काय पप्पा, काय गप्पा मारताय, चहा पिताय तुम्ही? मम्मी मी टाइमपास करते रे. का, काय काम धंदा नाही? नाही, मोबाईल बघते. मोबाईल बघते मी. काम करा हो, काम करा. मोबाईल बघते. मोबाईल काम करा. मोबाईल काय बघतच राहिलो कधी पण? मोबाईलच बघायचा. सगळेजण बघतात, मी पण बघते. मग काय विशेष, काय संध्याकाळी जेवण? काय नाही, सकाळचं आहे ते वरण करणार आहे, चपाती आहेत, भात आणि बटाट्याची भाजी. काय हो पप्पा, काय स्पेशल नाही? गुरुवार आहे त्र्यंबक, तुमची बुर्जी बाहेर जाऊन खा तुम्ही. हा, बाहेर जाऊन खा, म्हणून काल बोंबील केले होते. काय बाहेरून बुर्जी. मला घराच्या बाहेर नाही जायचं. मी अंडी घरात आणीन, पण मी घराच्या बाहेर जाईन. मी अंडी घरात आणणार, पण मी घराच्या बाहेर जाईन. हो, मी तुम्हाला घराच्या गेटवरती आणून देऊ शकतो. तिथून पुढे आपली जबाबदारी नाही. तू पण मग गेट पर्यंतच यायचं आणि तिथून परत रिटर्न फिरायचं. पण मी डिलिव्हरी थोडी दिली त्यांना घराच्या आत. दिली ना, तुझ्या हातात आहे ना, मग संपला प्रश्न, संपला येतच. ठीक आहे, माफ करा मला. ब्लिंकिट करा. नको, खायचं हो 2 टाईम.
आपल्याला येतं पण आपण सारखं नाही बनवू शकत, आपल्याला कामं आहेत. हा मला काम धंदा नाही ना, बरोबर. तुम्हाला काम धंदा आहे बट आता तुमची ड्युटी टाईप झालंय, माझ्या ड्युटीमध्ये ते नाही हा, होत. मग माझ्या ड्युटीमध्ये जे आहे मी त्याप्रमाणे जेवण बनवणार. गुरुवारचं नो नॉनव्हेज इन तुमच्या घरात. हा. आता वाजले संध्याकाळचे 7:40 आणि आता आहेत थंडीचे दिवस. सो आईला मस्त की मला सूप बनवून दिलं आहे. घसा पण असं सर्दी वगैरे होती थोडी थोडी. आता मस्त की सूप पितो, होममेड सूप आहे मस्त की. सूप पितो पटकन, जरा गळ्याला आराम देतो, जरा सर्दीला लांब ठेवतो. मित्रांनो ते मस्त शांतपणे बसलो आहे इथे 4 भिंतीच्या आत. असं मला तर वाटतं ही पार्किंग आहे, चढण वगैरे पण आहे. ते बाकडं टाकल्यात मस्त की बसायला. मस्त तिथं बसलो आहे, थोडं शांत, जास्त थंडी पण नाही ना, मस्त एकदम शांत बसलो आहे. जरा राऊंड वगैरे मारा मग बसलो आहे मी. मित्रांनो मी आता घरी आलो आहे. आता टाईम झाला आहे 10:44 झाले, पावणे 11 जायचं आता. मम्मी इथं काय करताय हो? पाय दुखतात ना, मग मिठाच्या पाण्यात पाय शेकवते. मिठाचं पाणी, एवढं पाणी पच्च भरून बाबो. काय बोलता बाकी विशेष? जेवलात? जेवण झालं म्हणजे जेवले तर काय झालं, आता वाजलेत किती? मला 11पर्यंत झोपायचं आहे. झोप आली मला पण. मम्मी तर मोबाईलचा टाइमपास चालला राहील, मला झोपायचं मी जाऊन झोपर घेणार येतात. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला, ब्लॉगला लाईक करा, चॅनलवर असा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू, बाय.